सिन्नर तालुक्यातील दोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर आता उपसरपंच पदाची निवडणूक ही सोमवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी संपन्न झाली। त्यातही सत्ता परिवर्तन करून पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ व माजी सरपंच PG आव्हाड यांच्या गटाने बाजी मारत सरपंच पदासह उपसरपंच पदही खेचून आणत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तुकाराम आव्हाड यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। सिन्नर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दोडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सोमवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सरपंच मीना आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या विशेष बैठकीत उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तुकाराम आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ व माजी सरपंच PG आव्हाड यांच्या गटाने सरपंच पदानंतर उपसरपंच पद खेचून आणत ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन केले। अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी ज्ञानेश्वर तुकाराम आव्हाड व भाऊसाहेब वाळीबा सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्ञानेश्वर आव्हाड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला। सरपंच मीना आव्हाड यांनी उपसरपंचपदी ज्ञानेश्वर आव्हाड यांची निवड घोषित करण्यात आली। त्यानंतर समर्थकांनी जल्लोष साजरा केला। SCN न्यूजसाठी दोडीहून नवनाथ आव्हाड।